जय श्रीराम मित्रांनो, आणि कसे आहात तुम्ही? आणि आज आहे रामनवमी, तर तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी आत्ताच आली, एक काम आहे तिथे. त्याच्या आधी मला एका मैत्रिणीला पिक करायचं आहे. तिथून मग एक काम आहे, तिकडे जाणार आहे. आणि ते झालं, काय काम आहे हेच, ते काम पूर्ण झालं की तुम्हाला सांगेल, तोपर्यंत नाही सांगणार. सिक्रेट. तर चला, आता मला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, माझी मैत्रीण वाट बघते. चला तिला पिक करूयात आणि मग पुढे भेटूयात. आज काही दिसतच नाही, कारण ते गर्दी खूप असते ना, त्याच्यामुळे काही दिसत नाही. लाईन पण राम नाही दिसत नाही, तर इथून दिसतो राम. कारण तोच नाही दिसत. गर्दी आहे ना खूप. त्यांनी पडदा लावला माहिती नाही गर्दी आहे ना, त्याच्यात नाही दिसत. ते समजा सकाळी दिसतं, अदरवाईज नाही दिसत. सगळं मोकळं जत्रा आहे सगळी. जत्रा कशाची? इकडे पुढे बघू ना. हां, मग ठीक आहे ना. इथे महाग मिळेल. हां, इथे महाग मिळेल. नाही. हनुमान आहे का? हनुमान नाही. त्या मंदिरापर्यंत जाऊ, सीता गुंफेपर्यंत, परत येऊ. ते ट्विस्टर आहे, ते तुझं टाईमपासला चांगलं असतं. कॉन्सन्ट्रेशन नाही. 50 रुपयाचं पण होतं दुसरं. ते मोठं होतं म्हणून 100 वालाचं. हे बघ, इथे माळा आहे, तुला बघायच्या आहेत का? कोणत्या माळ? त्या विचारून बघ कशी. ती तुळशीची माळ आहे का? एवढ्याला आहे 150. आपण बरं काही बरं का, आपण ना ते फळ घेऊया का? पण ते खायचं त्या माणसाकडे येताना नंतर संपत नाही. ते खोड आहे, ते तिकडे स्पेशली तिकडे खूप मिळतं. राम मंदिर. हो, फळ येतं, स्कंदमूळ. कसं? 50 रुपये काय? एक प्लेटमध्ये किती येणार? ते कधी आपल्या इथे मिळत नाही, वेगळं. आपण कधी खाल्लंय का? 30 रुपये घालवायचे त्याच्या चवीसाठी. नाही, खाल्लंय तू कधी? तुला माहिती आहे ते काय फळ आहे? काय माहिती आहे मला ते. काय? कंदमूळ आहे ते काहीतरी. कोणतं ते नाही माहिती कोणतं. रामाच्या झाडाचं कंदमूळ. हां, मग एक्झॅक्टली. मग झालं म्हणून काय हो. पण ते सगळीकडेच आहे. मी ना उगाच खरंच कुठेही पैसे खर्च करतो. आवडत नाही. असं कसं काही होतं? ऐक माझं दात, म्हणून दात दुखतो. माझं दात दुखतं. माझं ऐक. ते बरोबर, माझा दात दुखतो. ऐक. हो, ऐक. कशाचं आहे हे? रामाने खाल्लं. रामाने खाल्लं. त्याच्यापेक्षा अननसाचे तरी जाडे राहतात. ते फळ निघते, हे दिसतंच तसं. वर्ण श्री गोरेराम मंदिर. पण आता गोरेरामाला जायचं होतं, पण जाऊ द्या, आज नाही जाऊ, नंतर
अगं मग कळस बघ बाजूला. सो गाईज आज आम्ही आलो होतो रामनवमी आहे आज, तर रामाच्या दर्शनासाठी आलेलो आज. पण खूप गर्दी पण तो उघडणार आहे का? घ्यायचं 250 म्हणतो. हां मग 100 रुपयात आईने आवाज काढून तर पण खूप लांब चिनी मातीचं आहे ते. हां अगं गाडीने जाऊयात ना, लांब आहे तो उत्तर. सो गाईज आता आम्ही रामनवमी होती आज, तर रामाच्या दर्शनासाठी आलो होतो. पण खूपच लांब लाईन आहे आणि काल तसंही आमचं दर्शन झालेलं होतं, त्याच्यामुळे मग आज काही आम्ही ह्याला गेलो नाही दर्शनाला. बाहेरून कळसाचं दर्शन घेतलं, ते तुम्हाला पण दाखवलं मी ते. आणि आता आम्ही नाशिकमध्ये खूप रामाची मंदिरं आहेत, तर त्यातलं अजून एक मंदिर आहे, तिथेही बघू कितपत आतमध्ये जाता येतं नाही येतं, तर तिथे जातो आहे आता आम्ही. मी गाडी घेते आणि आम्ही आता तिकडे जातो. टॉर्च देऊ का? तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही काळराम मंदिरात गेलो, सावकाश काळराम मंदिरात गेलो आणि तिथे खूप गर्दी होती, खूप लाईन वगैरे होती, त्याच्यामुळे आम्ही तिथे नाही गेलो. पण नाशिकचं जुनं अहिल्याबाई होळकरांचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जे आहेत त्यांची वास्तू असलेलं, त्यांनी स्थापन केलेलं अहिल्याराम मंदिरसुद्धा नाशिकमध्ये आहे. तर आता आपण तिथे आलेलो आहे. नाही ना असे घरात